अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं उद्या तातडीची बैठक बोलावली आहे। रशिया आणि चीनच्या पाठिंब्यानं कोलंबियानं या 15 सदस्यीय परिषदेच्या बैठकीची विनंती केली होती। व्हेनेझुएलाचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत सॅम्युएल मोनकाडा यांनी सुरक्षा परिषदेला पत्र लिहून अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत। अमेरिकेचा हा हल्ला म्हणजे एक वसाहतवादी युद्ध आहे। व्हेनेझुएलातील लोकनियुक्त सरकार पाडून त्या जागी अमेरिकेच्या तालावर नाचणारं सरकार बसवणं आणि देशातील नैसर्गिक साधन संपत्ती विशेषतः जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यावर कब्जा करणं हाच अमेरिकेचा मुख्य उद्देश आहे असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे। अमेरिकेची ही कृती संयुक्त राष्ट्राच्या ध्येय धोरणांचं उल्लंघन असून कोणत्याही देशाच्या राजकीय स्वातंत्र्यावर किंवा भूभागावर बळाचा वापर करता येत नाही असं मोनकाडा यांनी स्पष्ट केलं आहे। या दोन देशांमधील तणावाबाबत यापूर्वी ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये दोनदा बैठका झाल्या आहेत। देशात लागू करण्यात आलेल्या 3 नवीन फौजदारी कायद्यांमुळे येत्या 2029 पर्यंत सत्र न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय अशा सर्वच ठिकाणी जलद आणि समयबद्ध आरोप सिद्ध होऊ शकेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे। ते आज अंदमान निकोबार द्वीपसमूहावरच्या श्री विजयपुरम इथं गृह मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत बोलत होते। देशात 2021 पर्यंत एकही मोबाईल न्यायवैद्यक प्रयोगशाळा नव्हती। आता त्यांची संख्या 1000 इतकी असून 2029 पर्यंत प्रत्येक राज्यात स्वतःचं न्यायवैद्यक विद्यापीठ आणि केंद्रीय प्रयोगशाळा असेल असं त्यांनी सांगितलं। यासाठी 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी